आज तर आम्ही सकाळीच मामा आणि मी नवरीला आणायला गेलो. रस्त्यात ऊसाचा रस घेतला आणि नवरीने नवरदेवाच्या अशा पाया पडल्या की तुम्हाला काय सांगा. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, याच ठिकाणी लग्न झालं होतं, पण आज सीन पूर्ण वेगळाच होता. मंडपवाल्यांनी मंडप काढून नेला होता. आता खरी कामाची वेळ सुरू झाली होती. या गावात एक नियम आहे बर का, ज्यांच्या घरी लग्न असतं त्यांनी दुसऱ्या दिवशी पूर्ण ठिकाण साफ करून द्यायचं. मग काय, अश्विनी मामा, मावशी आणि घरातील सगळे छोटी छोटी पोरं सगळेच कामाला लागलेले होते. कोणी भांडी घासत होतं तर कोणी सफाई करत होतं. सगळीकडे फक्त धावपळ आणि कामच काम. मंदिरावरून जेवढी भांडी आणली होती ती सगळी बरोबर आहेत का हे पण नीट चेक केलं. आणि मग काय, अश्विनीच्या मामांनी तर 1000च्या पिंडे भांडी ट्रॅक्टर मध्ये टाकून डायरेक्ट मंदिरावर पोहोचले. खरं सांगायचं तर मुलीशिवाय घर जगताच येत नाही. या लग्नात तर हे अगदी मनाला भिडलं. मामांचा पाय तुटलेला चालणंही कठीण, पण त्यांच्या डोळ्यात एकच समाधान होतं, माझ्या मुली आहेत ना. आणि या मुलींनी जे केलं ना ते शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. स्वतःचा थकवा, स्वतःची काळजी सगळं बाजूला ठेवून त्या फक्त घरासाठी धावत होत्या. कधी पाचोऱ्याला जाऊन सामान आणायच्या, तर कधी घरातली काम सांभाळायची. कधी बाबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना काय हवंय ते ओळखायचं. बाप काही बोलत नाही, पण मुलींना सगळं कळतं. हीच तर खरी नाती असतात. मामांनी सगळं त्यांच्या मुलीवर सोडलं, कारण त्यांना माहित होतं या मुली कधी कमी पडणार नाही. आणि खरं त्या कुठेच कमी पडल्या नाही. उलट त्या दिवशी त्यांनी सिद्ध केलं, मुली म्हणजे फक्त जबाबदारी नाही, त्या घराचा अभिमान असतात. अशा मुली प्रत्येक घरात असाव्या, कारण त्या असतात तेव्हा घर फक्त घर राहत नाही, ते कुटुंब बनतं. त्यांच्या घरातलं पहिलं मोठं लग्न. जसं जमलं तसं त्यांनी मनापासून सगळं केलं. काही राहिले असेल, काही चुकले असेल तर मनापासून क्षमा असायची. त्या ठिकाणचं सगळं आवरून आम्ही घरी आलो होतो. शिव मस्तपणे ब्लॉक खेळत होता, पण दुसऱ्या बाजूला अचानक सीन बदलला. डॉक्टर साहेबांनी अश्विनीच्या मावस भावाला इंजेक्शन देत होते. झालं असं की मामा आणि सगळी मुलं ट्रॅक्टरवर बसून भांडी नेऊन द्यायला गेले होते. भांडी काढताना घाई गडबडीत एक झाकण काढलं, पण त्याच्या सोबत दुसरंही झाकण निघालं आणि तेच दुसरं झाकण थेट अंगठ्यावर पडलं. अंगठा फुटला म्हणून डॉक्टर साहेब आले होते बरं का. कॉमेडी तर अशी चालू असते की तुम्हाला काय सांगू. पिंटू भाऊ काय म्हणतात बघा. काम कर वय, 2000 रुपये मामा पुढे घेऊन घेत. अश्विनीचे मामा मी सातगाव मार्गे निघालो होतो. जात असताना आम्हाला घाटनांदरा घाट लागला होता. घाटाच्या वर आलो तर जोगेश्वरी कमान आणि डायरेक्ट रसवंती. मामा म्हणे चला जावई बापू तुम्हाला रस पिऊ घालतो. पाण्याची बॉटल घेऊन मस्तपणे आता एक एक रसाचा ग्लास पिऊन टाकला होता. मामा पैसे द्यायला लागले, पण मी देऊ दिले नाही, कारण मामा आमच्या इलाख्यामध्ये होते. मामाला म्हटलं आम्ही तिकडे आलो ना त्यावेळी खर्च करा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. गाडीत बसलो आणि घरून लगेच व्हिडिओ कॉल आला की शिव लय मस्त्या करतोय म्हणून. शिव लय डेंजर झालाय बर का आमचा. नवरदेवाचा मामभाऊ आणि आमचे भाषे ऋषी आम्हाला नेण्यासाठी आले होते. गाडीवर बसून आम्ही डायरेक्ट पोहोचलो नवरीच्या घरी. हे नवरीचं घर आहे बर का. आणि हा समोर तुम्हाला दिसतोय ना, नवरदेवचे मोठे बंधू म्हणजे आमचे लहानपणीचे जिगरी मित्र, सध्या CRPF मध्ये कार्यरत आहे. थोड्या वेळ गप्पा चप्पा झाल्या आणि आता निघायची वेळ झाली होती. येथून निंबोरीचं अंतर साधारण 110-120 किलोमीटर असेल बहुतेक. जुनी परंपरा म्हणून पाहुण्यांनी रुमाल टोपी देऊन अगदी मनापासून मानपान दिला. आमच्या सालीबाईचं घर सगळं मंडळ स्वभावाने खूपच छान आहे बर का. पण आता निघायची वेळ झाली होती. आकोबाई मात्र घाई करत होती. बहुतेक तिला काही करमत नव्हतं. लहानपणीच्या मित्राला म्हटलं चल मग येतो. दीपालीच्या सासरे बोला निघताना थोड्या गप्पा चप्पा झाल्या आणि तो खास क्षण नवरीला वाटी लावण्यासाठी सगळे पाहुणे मंडळी, घरचे कुटुंब बाहेर जमले होते. खास करून नवरदेव. नवरीने नवरदेवच्या अशा पाया पडल्या की तुम्हीच बघा. क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. नवरी सोबतच्या कलोऱ्या, आकू, छकू, ताऊ आणि नवरीची मामी. पटापट आम्ही ज्या गाडीने आलो होतो त्या गाडीपाशी आलो, पण पाहुणे म्हणाले अहो आमच्या महादेवाचे दर्शन करून जा. मग काय, आम्ही महादेवाचे दर्शन घेतलं. आता पुढे काय, चिंचचं झाड दिसलं की आमच्या तोंडाला पाणी सुटतंय बर का. मग काय, माझ्या तिन्ही साल्या तर तयार चिंच खाण्यासाठी. उशीर खूप झाला होता. संध्याकाळचे 5 वाजले होते. गाडीत बसलो. ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याने निघालो. पण गाडीत शिदोरी असेल तर खाण्यासाठी कोणतरी असतं. हे बघा, आमची आकूबाई, छक्कूबाई आणि ताऊबाई. वापस रख उसे. गाडीत कॉमेडी तर चालूच होती, पण त्या कॉमेडी सोबत गप्पाही तशाच रंगल्या होत्या. मामा, मामी, माझ्या सगळ्या साल्या आणि मी एकदम फुल ऑन मजा चालू होती. दीपालीच्या लग्नानिमित्त मला या ठिकाणी येण्याचा योग मिळाला. लग्नात इतका एन्जॉय केला की काय सांगू. नवरीला आणायचा मान मिळाला. पाहुण्या ठिकाणी ओळख निर्माण झाली. लहानपणीचे मित्र भेटले. मोठी साली असो की छोटी साली, सगळ्यांशी मनमोकळ्याने गप्पा झाल्या. हास्य, मजा, आठवणी सगळं काही एकदम परफेक्ट. आजचा हा दिवस खरंच आयुष्यभर आठवण राहील, कारण असे दिवस पुन्हा येतात की नाही सांगता येत नाही. घरी आलो तर नवरीबाईचे स्वागत झाले. जीवा पाड भाव माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं क्षण.
पोटात कावळे कावकाव करत होते म्हणून सर्व छोट्या मोठ्या लहान साली आणि माझी बायको आम्ही जेवायला बसलो. दुसऱ्या बाजूला आई, मामी, मावशी, मामा हे सुद्धा जेवायला बसले होते. परिवार एकत्र आला की वेगळीच मजा असते. हसणं, मस्करी, एन्जॉय सगळं फुल ऑन. जेवण करून आम्ही बाहेर आलो तर आई आणि सगळेजण एकत्र बसले होते. कोणी इकडच्या गोष्टी सांगत होतं तर कोणी तिकडच्या, आणि नवरी पण तिच्या माहेरच्या गोष्टी सांगत होती. कोणी तर इतकं वाकडं तिकडं करून सांगत होतं की ऐकताना हसून हसून पोट दुखायला लागलं होतं. असो, आजचा दिवस खूपच भारी गेला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नुसती कॉमेडी आणि आनंद. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून खूप काही बघायला मिळणार आहे, म्हणून लाईक करा आणि फॉलो सुद्धा.